मित्रो नमस्कार. यापूर्वी आपण डेरिव्हेटिव्हचे दोन रूल पाहिलेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स. तर आज आपल्याला पाहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. आता हा थेरम डेरिव्हेटिव्हमधला तिसरा. स्टेटमेंट सेम. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल function of x and y is equal to u into v, then derivative of y with respect to x is u derivative of v plus v derivative of u with respect to x. हा रूल आहे. म्हणून पहिलं काम करायचं आपल्याला प्रूफ लिहिताना की जेवढे तुम्ही व्हेरिएबल या ठिकाणी वापरायला लागलात त्यातले जे बदल आहेत, ज्या चेंजेस आहेत, जे इन्क्रीमेंट आहेत ते कन्सिडर करा. तर पहिल्यांदा मी इथे 4 व्हेरिएबल आहेत. एक्स इंडिपेंडंट आणि या एक्सवर यू आणि व्ही डिपेंड आहेत आणि यू आणि व्हीमध्ये वाय तयार व्हायला लागला आहे. वाय इज यू इंटू व्ही. ओके. तर हे 4 व्हेरिएबलमध्ये बदल व्हायला 4 बदल पहिले नोट करा. लेट delta y, delta u and delta v be the increments in y, u and v respectively. ठीक आहे की डेल्टा y हा y मधला चेंज, डेल्टा यू हा यू मधला चेंज आणि डेल्टा व्ही मधला चेंज. या सर्वांना बदलणार कोण आहे? एक्स आहे. सो करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा एक्स इन एक्स. ठीक आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण स्टेटमेंटचा अर्थ लिहिला होता. हे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. डिफरन्शिएबल किंवा डेरिव्हेबल हा शब्द वापरला जातो म्हणजे ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मिळतो, एक्झिस्ट होतो असा अर्थ होतो आहे की यूचा डेरिव्हेटिव्ह मिळतो विथ रेस्पेक्ट टू एक्सच्या सहाय्याने. म्हणजे मॅथमध्ये आपण त्याला कसं मानतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि यालाच लिमिटमध्ये मला असं लिहिता येईल, लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेंड्स टू 0. आणखी मला दिले की व्ही सुद्धा डिफरन्शिएबल आहे. म्हणजे व्हीमध्ये बदल घडतो एक्समुळे. त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रेस्पेक्ट टू एक्स लिहितो आपण. आणि लिमिटमध्ये लिहिता येईल त्याला लिमिट ऑफ डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. नोटेशनचा अर्थ जरा व्यवस्थित लिहा, कारण थेरम जर व्यवस्थित केला तर आपण नोटेशन काय वापरलं याचा अर्थ कळायला लागतो. का त्या गोष्टी आपण स्वतःहून प्रूव्ह केल्या असतात, त्याचा फायदा मला प्रॉब्लेममध्ये होतो. ठीक आहे. तर मी सेकंड स्टेप यूज केली. आता थर्ड स्टेपमध्ये मला जाण्यापूर्वी हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचा वापर करायचा आहे. कुठलं इक्वेशन आहे ते? इक्वेशन आहे y इज इक्वल टू यू इंटू व्ही. आता सर्वांमध्ये बदल व्हायला लागला आहे म्हणजे यू बदलेल. यू बदलला म्हणजे यू प्लस डेल्टा यू. बदललेला व्ही काय असेल? व्ही प्लस डेल्टा व्ही. आणि यू व्ही बदलल्यामुळे वाय बदलेल, वाय प्लस डेल्टा वाय. ठीक आहे. हे ओरिजिनल इक्वेशन, हे बदल झालेला इक्वेशन. किती बदल झाला यालाच तर डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. मग यांच्यामधला डिफरन्स काढावा लागेल. सो लेफ्ट साईड मायनस लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड मायनस राईट साईड. ओके. सिम्प्लिफाय करून घेऊ कारण या ठिकाणी प्रॉडक्ट फॉर्म आहे. सो मल्टिप्लाय इट. यू इंटू व्ही
प्लस यू इंटू डेल्टा व्ही प्लस व्ही इंटू डेल्टा यू प्लस डेल्टा यू इंटू डेल्टा व्ही आणि ही लास्ट टर्म मायनस यू व्ही. ओके, यात वाय कॅन्सल होतो आहे म्हणजे डेल्टा वाय शिल्लक राहिला आहे. राईटला यू व्ही कॅन्सल व्हायला लागला आहे. सो यू डेल्टा व्ही प्लस व्ही डेल्टा यू प्लस डेल्टा यू इंटू डेल्टा व्ही रिमेनिंग. ओके, ही माझी झाली तिसरी स्टेप. चौथ्या स्टेपमध्ये आपण या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला डेल्टा एक्सनं डिवाईड करतो. काय कारण आहे? हे जे वरती जे इन्क्रिमेंट आले यू आणि व्ही आणि वायमधले ह्या तिन्ही व्हेरिएबल हे एक्सवर डिपेंड आहेत. एक्स बदलला तर यू व्हीमध्ये बदल होईल, यू व्ही बदलला तर वायमध्ये बदल होईल. म्हणजे कम्पेअर कोणाबरोबर करायला आपण एक्स जेवढा बदलेल त्याचा परिणाम यूवर होईल, त्या प्रमाणात यू बदलेल, त्या प्रमाणात व्ही बदलेल. ओके, सो डेल्टा एक्स ही माझी चौथी स्टेप. डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साईड. त्यानंतर मला लिमिट अप्लाय करायचं या प्रोसेसवर. कारण कुठल्याही प्रोसेसवर जर लिमिटेशन नसेल तर ती प्रोसेस परफेक्ट होत नसते. आणि याच्यावरचं लिमिट काय असतं की जी टर्म इंडिपेंडंट आहे म्हणजे डिनॉमिनेटरला आहे त्या टर्ममधला चेंज हा स्मॉल असला पाहिजे. व्हेरी व्हेरी स्मॉलचा अर्थ काय? इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0, नॉट 0, 0.00001, व्हेरी क्लोज टू 0. या ठिकाणी डेल्टा एक्स हा डिनॉमिनेटरला आहे, डेल्टा एक्स 0कडे जायला पाहिजे. हे लिमिटेशन त्या प्रोसेसवर अप्लाय केलं आहे. तर दोन्ही बाजूला मला सेम ऑपरेशन करावं लागेल. यू डेल्टा व्ही प्लस व्ही डेल्टा यू प्लस डेल्टा यू इंटू डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा एक्स. आता मला राईट साईडला सिम्प्लिफाय करायचं आहे. लिमिट अप्लाय करायलो आहे. लिमिट अप्लाय करताना लिमिटची बेसिक रूल जे आहेत ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मध्ये लिमिट सेपरेट पाहिजे. आणि या ठिकाणी जो डेल्टा एक्स आहे हा डेल्टा एक्स कॉमन डिनॉमिनेटर आहे आणि वरती 3 स्टेप आहेत, 1 2 3. डेल्टा एक्स मला याला डिवाईड करता येईल, दुसऱ्या स्टेपला डिवाईड करता येईल, तिसऱ्या स्टेपमध्ये 2 इन्क्रिमेंट आहेत पण दोघांपैकी एकाला मला डेल्टा एक्स डिवाईड करावं लागेल. ओके, आणि सोबत हे यू आणि व्ही या टर्म फिक्स आहेत, कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे याच्यावर लिमिटचा परिणाम होत नाही. ओके, म्हणजे या टर्म यू आणि व्ही लिमिटच्या बाहेर घ्यावा लागेल. ओके, म्हणजे हा यू बाहेर आला, लिमिट डेल्टा व्ही आणि हा डेल्टा एक्स कॉमन आहे, सेपरेट करतो. डेल्टा एक्स टेन्स टू 0 प्लस आता हे लिमिट या सेकंड टर्मवर, त्यात व्ही कॉन्स्टंट आहे, लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0 प्लस आता यात मात्र दोन्ही इन्क्रिमेंट असल्यामुळं दोघावरही लिमिट अप्लाय करणं मस्ट. ओके, इंटू लिमिट ऑफ डेल्टा व्ही डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके, यात ह्या ज्या टर्म मिळाल्या मला या परफेक्ट डेरिव्हेटिव्ह आहेत सगळ्या. लिबनिझच्या नोटेशननुसार ह्याला परफेक्ट डेरिव्हेटिव्हमध्ये मांडता येईल. पण ही एक अशी टर्म आहे डिवायडेड बाय डेल्टा एक्स नाही, ते म्हणजे परफेक्ट फॉर्म होत नाही. म्हणून इथे मात्र लक्ष द्या. काय आहे आपला एक्स इंडिपेंडंट टर्म आहे, एक्स बदलल्यामुळे यूमध्ये बदल व्हायला आहे, एक्स बदलला की व्हीमध्ये बदल व्हायला आहे, राईट. आणि एक्समधला बदल किती घेतला आपण? डेल्टा एक्स. पण बदल कसा असतो? व्हेरी स्मॉल. पहिल्याच पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर डेल्टा एक्स हा व्हेरी स्मॉल आहे याचा अर्थ व्हेरी क्लोज टू 0, तो डेल्टा एक्स जो आहे चेंज इन एक्स टेन्स टू 0. एक्समध्येच बदल एवढा होत असेल तर व्हीमध्ये किती बदल होईल? व्हीमध्ये सुद्धा जो बदल व्हायला आहे तो सुद्धा व्हेरी स्मॉल असेल. म्हणजे डेल्टा व्ही इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0 आहे ना.
याची व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे 0 असेल. ओके, तर मला लिहिता येईल की लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, याला लिहिता येईल मला dy बाय dx इज इक्वल टू यू ॲज इट इज लिमिट ऑफ डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स म्हणजे dv बाय dx प्लस व्ही ॲज इट इज लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स म्हणजे du बाय dx प्लस आता लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स, याला मला परफेक्ट डेरिव्हेटिव्हमध्ये लिहिता येईल, पण शेवटची जी टर्म आहे ती 0 असेल. काय कारण आहे? ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही अल्सो टेन्स टू 0. ही स्टेप फार महत्त्वाची. या स्टेपला बरेचदा एक मार्क देतात, कारण ही स्टेप आपण निग्लेक्ट करतो. छोटीशी एक आहे त्यात, पण याचा अर्थ लक्षात घ्या. डेल्टा एक्स 0कडे जात असेल तर डेल्टा व्ही 0 होतं असल्यामुळं मला ही टर्म 0 लिहिता यायला लागली. म्हणजे शेवटचा रिझल्ट मला काय मिळाला? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज यू इंटू डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस व्ही इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. ओके, हा रिझल्ट. याचा अर्थ काय की जेव्हा वाय प्रॉडक्ट फॉर्ममध्ये आणि तुम्हाला 2 व्हेरिएबल दिले तर डेरिव्हेटिव्ह कसा मिळतो? एका वेळेस एकातच चेंज व्हायला लागला आहे. यू कॉन्स्टंट आहे, व्हीमध्ये बदल व्हायला लागला आहे. आता व्ही कॉन्स्टंट आहे तर यूमध्ये बदल होईल. ओके, याच्याऐवजी जर मी तुम्हाला दिलं आहे 3 व्हेरिएबल तर प्रोसेस काय होईल? हा यू व्हीला मी एक सिंगल टर्म गृहीत धरले तर प्रॉडक्ट फॉर्ममध्ये येऊत आपण. प्रॉडक्ट फॉर्मचा हा रूल मला इथे वापरता येईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज पहिली टर्म ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, पण या ठिकाणी इथे जेव्हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढायला लागलात इथे ॲक्च्युअल 2 टर्म आहेत, गुणाकारात आहेत. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला हा रूल वापरावा लागेल. हा डब्ल्यूला डब्ल्यू इन अ ब्रॅकेट प्रॉडक्ट रूल, फर्स्ट टर्म यू, व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. राईट, म्हणजे काय मिळालं मला? यू व्ही इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स प्लस यू डब्ल्यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डब्ल्यू इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजे एकदा यूचा डेरिव्हेटिव्ह काढला बाकी 2 टर्म कॉन्स्टंट, व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढला बाकी 2 टर्म कॉन्स्टंट. जेव्हा तुम्ही डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काढाल तेव्हा सोबतच्या टर्म कॉन्स्टंट. ओके, हा आहे प्रॉडक्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय म्हणतो आपण? डिव्हिजन किंवा कोशंट. स्टेटमेंट एक्झॅक्ट सेम. यू अँड व्ही हा थेरम नंबर 4. यू अँड व्ही आर differentiable function of x and y कसा आहे आता? डिव्हिजन फॉर्ममध्ये आला आहे. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज पहिले जी डिनॉमिनेटरला टर्म आहे ती घ्यायची व्ही, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अँड टोटल टर्म इज डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हिअर व्ही इज नॉट इक्वल टू 0. ही आहे या थेरमचं स्टेटमेंट. एक्झॅक्ट सेम आहे. ओके, पहिली स्टेप काय केली आपण? पहिल्या स्टेपला प्रूफमध्ये इन्क्रिमेंट घेतले. सो कन्सिडर डेल्टा वाय, डेल्टा यू अँड डेल्टा व्ही बी दी इन्क्रिमेंट्स. इन्क्रिमेंटला काय म्हणतात? चेंज. बी दी इन्क्रिमेंट्स इन वाय, यू अँड व्ही रिस्पेक्टिवली. ह्या सगळ्या टर्म कोणावर डिपेंड आहेत? एक्सवर. सो करस्पॉन्डिंग
increment delta x in x झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण या स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलं होतं. काय हा u and v are differentiable function of x. मग यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट एक्स न मिळतो. du by dx exist and that is limit of delta u by delta x tends to 0. Also v is differentiable function, so dv by dx is limit of delta v by delta x tends to 0. लिहिले स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिले, बाकी काही केलं नाही आपण. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण दिलेलं इक्वेशन घेतो. बरोबर आहे. काय इक्वेशन? y इज इक्वल टू u बाय v. ओके, यात बदल व्हायला लागलेत. u काय होईल? u प्लस डेल्टा u. v बदललेला v प्लस डेल्टा v. बदललेला y प्लस डेल्टा y. राईट. या दोन टर्ममध्ये जो बदल झाला आहे, डिफरन्स आहे, तो डिफरन्स मला घ्यायचा आहे. देन सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. सो y प्लस डेल्टा y मायनस y इज u प्लस डेल्टा u अपॉन v प्लस डेल्टा v मायनस u बाय v. राईट साईडला एक सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन कशी करतो आपल्याला माहिती आहे. एलसीएम म्हणजे छेदांचा गुणाकार अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, ह्या व्ही याला मल्टिप्लाय व्हायला लागला आहे, म्हणजे यू व्ही प्लस व्ही डेल्टा यू मायनस यू व्ही मायनस यू डेल्टा व्ही. ओके, याच्या पुढची स्टेप आठवा. डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साईड. इथे तर वाय कॅन्सल व्हायला लागला आहे. दोन्ही साईडला मी डेल्टा एक्सनं डिवाइड करतो. ही व्ही टर्म आहे यू इंटू व्ही, हा यू व्ही कॅन्सल व्हायला लागला आहे. व्ही डेल्टा यू मायनस यू डेल्टा व्ही डिवायडेड बाय दोन्ही साईडला मी डेल्टा एक्सनं डिवाइड केलं आहे. डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साइड. पुढची स्टेप काय? अप्लाय लिमिट ऑन बोथ साइड. लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. राईटला सुद्धा सेम लिमिट अप्लाय करायला. इथे हा डेल्टा एक्स जो आहे, हा डेल्टा एक्स या दोन्ही टर्मला कॉमन आहे. सेपरेटली लिहिते व्ही डेल्टा यू बाय डेल्टा एक्स मायनस यू डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स डिवायडेड बाय व्ही इन अ ब्रॅकेट व्ही प्लस डेल्टा व्ही. ओके, तर आता मला हा जो लिमिट आहे, हा लिमिट कॉमन आहे, मला सेपरेट लिहायचा. जिथे इथं इन्क्रीमेंट दिसेल तिथे लिमिट अप्लाय करा. काय होईल? लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू, या टर्मवर लिमिट अप्लाय होईल. व्ही टर्म कॉन्स्टंट आहे. लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0 मायनस यू ॲज इट इज, याच्यावर लिमिट अप्लाय होईल. यू लिमिट ऑफ डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0 अपॉन हा व्ही इंटू व्ही स्क्वेअर कॉन्स्टंट आहे आणि हा व्ही इंटू डेल्टा व्ही. तर डेल्टा व्हीवर लिमिट अप्लाय होईल. ओके, तर मला माहिती आहे की जर डेल्टा एक्स 0कडे जात असलं तर डेल्टा व्ही 0कडे जाईल. मागच्या प्रूफमध्ये पाहिलं आपण. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही ऑल्सो टेन्स टू 0. ओके, ही टर्म कशी लिहिता येईल मला? डी वाय बाय डी एक्स. हा व्ही आणि लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज
du by dx minus u, and this term is dv by dx divided by v square as it is, and this term is 0. So 0 into v is 0. So काय मिळते मग रूल, जर दोन टर्म डिव्हिजनमध्ये असतील तर डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा v म्हणजे डिनॉमिनेटर, यूचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस या ठिकाणी, पुन्हा u ॲज इट इज vचा डेरिव्हेटिव्ह अपॉन vचा स्क्वेअर. ओके, लक्षात आलं आहे. आता हे तिन्ही रूल एकदाच आपण कम्पेअर करू. y u प्लस व्ही मध्ये असेल, y u मायनस व्ही मध्ये असेल, किंवा y u बाय u इंटू व्ही मध्ये असेल, y u बाय व्ही मध्ये असेल. हे दोन टर्म सिंगल टर्म आहेत, लक्षात राहू द्या, प्रोडक्ट आणि डिव्हिजन. आणि हे ॲडिशन सबट्रॅक्शन आपण प्रोसेस नोटेशनमध्ये लिहायला लागलो, पण ॲक्च्युअल जोपर्यंत आपण व्यावहारिकदृष्ट्या एखादं एक्झाम्पल घेऊन समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. काय सांगितलं मला याच्यात, की ज्यावेळेस ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये येतात त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढावा. काय कारण आहे, कारण या टू टर्म आहेत, u आणि v या एक नाही आहेत, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतात. पण त्याच जेव्हा सिंगल टर्ममध्ये असतात त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काढताना एका टर्मला कॉन्स्टंट ठेवून फक्त एकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्रत्येक वेळेस एकाचाच, आणि सोबतच्या टर्म सगळ्या जेवढ्या असतील तेवढ्या कॉन्स्टंट. इथे एकच आहे. आणि डिव्हिजनमध्ये काय असतं की व्ही पहिल्यांदा घ्यायचा, डिनॉमिनेटरला पहिल्यांदा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल मी ॲडिशनला दिलं होतं मी, की तुम्ही दोन पुस्तकं घेतलात, राईट, आणि हे दोन पुस्तकं वाचायला लागलात. एक फिजिक्स आहे, दुसरा केमिस्ट्री आहे. एक u दुसरा v, दोन टू टर्म आहेत. हे टू टर्म आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शननं दाखवतो. मग या दोन्ही टर्म वेगळ्या आहेत. मग या पुस्तकातून तुमच्यात काय चेंज व्हायला लागला आहे, राईट, किती बदल व्हायला लागला आहे, असं जर मी गृहीत धरलं तर मी कधीच हा जो बदल आहे ती काढण्याची प्रक्रिया काय याचा नीट ऑब्झर्व करा. दोन्ही पुस्तकं असे मानले मी, या फिजिक्समधली एक लाईन घेतली, दुसरी लाईन केमिस्ट्रीमधली वाचली, तिसरी लाईन फिजिक्समध्ये, चौथी लाईन केमिस्ट्रीची, पुन्हा पाचवी फिजिक्सची, सहावी केमिस्ट्रीची. असा अभ्यास करतो का आपण? नाही. अभ्यास म्हणजे आपल्यात झालेला बदल, आपल्या नॉलेजमध्ये चेंज व्हायला लागला आहे पुस्तकामुळे. ओके, मग या ठिकाणी जर ह्या दोन टर्म सेपरेट असतील तेव्हा जो बदल घडण्याची जी क्रिया आहे कशी असते, ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. फिजिक्स कंप्लीट वाचून घ्या, आहे ना, त्याच्यातून झालेला बदल जो आहे डी बाय डी एक्स म्हणला आहे. नंतर दुसरं पुस्तक घेतलं आहे. म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे दोन टू टर्म ऑपरेशन आहेत, आणि टू टर्म ऑपरेशन ज्या ज्या ठिकाणी कराल त्या ठिकाणी सेपरेट करावं लागतात, राईट. एकदम तुम्ही तुमच्या दारामध्ये दोघंजण आले, राईट, आणि दोघंजण कसे आहेत, सेपरेट आहेत. एक तुमचा मित्र आणि एक वडिलांचा मित्र. तुम्ही आलात आणि दरवाजा उघडला. आता काय, बाहेरचे जे लोक आले ते भेटायला आलेत, म्हणजे काहीतरी तुम्हाला बोलणार, बोलल्यामुळे तुमच्यात चेंज घडेल. कशी क्रिया होते इथे, की वडिलांचा मित्र जेव्हा सेपरेट आणि हा सेपरेट आहे, दोघं मिळून नाही आले, म्हणजे हे टू टर्म आहेत. मग यांनी आहे ना पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. कसे आलात काका तुम्ही, काय काय काम होतं, याचा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह काढतात तुम्ही, की मित्राला बोलतो अरे कसं काय काय झालं, येणार नव्हतास तू, कसा आलास. मग ह्याच्यामुळे तुमच्यात बदल घडणार, हा काहीतरी सांगणार. ही जी क्रिया आहे
म्हणजे टू टर्म जर वेगवेगळ्या टर्म असतील तर अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढत असतो आपण. ह्या क्रिया नॅचरल आहेत आणि तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं की मॅथमॅटिक्स शिकणे म्हणजे रूल्स ऑफ नेचर. नेचरमध्ये काय घडाले ते ऑब्झर्व केले आपण आणि नोटेशनमध्ये लिहिले. फक्त नोटेशन क्लिअर करून घ्यायचे तर आपल्याला प्रॉब्लेमची भीती वाटणार नाही. आता पहा इथे प्रॉडक्ट फॉर्म आहे म्हणजे या दोन टर्म सिंगल आहेत. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन या सिंगल टर्म असतात. जरी तुम्हाला दोन वेगवेगळे दिसायलात, तुम्ही आणि तुमचे वडील एक टर्म आहेत का दोन टर्म आहेत? ॲक्च्युअल दोन टर्म आहेत, पण गुणाकाराच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे ती टर्म एकच झाली. वडिलांचा प्रॉब्लेम म्हणजे तो तुमचा प्रॉब्लेम. तुम्हाला काहीतरी झालं की वडिलांना त्रास होतो, राईट. ॲक्च्युअली एकच आहेत तुम्ही, एकाच सरनेम खाली तुम्ही आहेत, एकच फॅमिली आहे म्हणजे सिंगल आहात. ह्याला लक्षात. नाही तर दोन फंक्शन आहेत असा नाही अर्थ काढायचा. दोन आहेत पण ते कुठल्या फॉर्ममध्ये आलेत? ते सिंगल आहेत. ओके. मग आता दोन भाऊ मी घेतो. एक मॅथचं पुस्तक आहे आणि मॅथचं डायजेस्ट आहे मॅथमधचं. आता याचा अभ्यास करलात, हे मात्र सिंगल आहेत. मॅथ एकच आहे विषय, दोन दिसाले तुम्हाला एक यू व्ही, पण ॲक्च्युअली एकच आहेत. मग इथे तुम्हाला जमेल प्रक्रिया कशी आहे की मॅथमधले एक्सरसाइज घेतली, एक प्रॉब्लेम वाचला आणि त्याचं सोल्युशन मी डायजेस्टमध्ये वाचलं, पुन्हा प्रॉब्लेम दुसरा घेतला त्याचं सोल्युशन वाचलं. आहे ना, काही फरक पडायला आहे? दोन्ही क्रियेमध्ये खूप फरक आहे, राईट. जर हीच क्रिया आता तुमच्याकडे दोन मित्र एकदम आले आणि दोन्ही क्लासमेट आहेत, राईट. तुम्ही घरी आहात. आता दोघंजणं मिळून तुमच्याकडे आलेत म्हणजे हे दोघंजणं कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? मल्टिप्लिकेशनमध्ये. मग अशा वेळेस यांच्या हे येऊन तुम्हाला बोलणार, बोलल्यामुळे तुमच्यात चेंज होणार. कशी क्रिया व्हायला लागली की तुम्ही एकाला कॉन्स्टंट ठेवाल आणि हे काय म्हणतंय ते ऐकून घ्याल, त्याच्यामुळे तुमच्यात बदल घडेल. नंतर दुसरा शांत असेल तर पहिल्या काय म्हणतोय मित्र त्याचं बोलणं आहे का, त्याच्या बोलण्यामुळे तुमच्यात फरक पडेल. म्हणजे काय प्रोसेस व्हायला लागली? एक टर्म कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी कॉन्स्टंट, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, राईट. एकाच वेळेस आपण दोघांना बोलू शकत नाही नॅचरली. हा रूल आहे. जेव्हा दोन फंक्शन तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतील याचा अर्थ आला आहे की तुम्हाला या प्रोसेसनं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आणि डिव्हिजन फॉर्म, डिव्हिजनचा अर्थ काय? डिवाईड व्हायला लागला आहे म्हणजे व्यवहारामध्ये ते दोघंजणं भांडणं करायलेत आहे ना, आपसामध्ये त्यांचं भांडण चालू आहे. डिव्हिजनचा अर्थ काय होतो? डिव्हिजनचा अर्थ 12/3चा अर्थ ह्या न्यूमरेटरला 12ला 3 काय करायला आहे? याला डिवाईड करायला आहे. याचे तुकडे पाडायला लागला आहे ना, 4 तुकडे पडले आहे, बरोबर आहे. ही प्रोसेस आहे. मग आता समजा मी वर्गात गेलो आणि तिथं दोघंजणं आपसामध्ये भांडायलेत आहे ना, हा व्ही यूला मारायला लागला आहे आणि मी पाहिलो आहे भांडणाची प्रोसेस सुरू झाली. आता मी कसं मांडणार मॅथमध्ये की पहिल्यांदा जेव्हा मी या प्रोसेसचा अभ्यास करायला आहे म्हणजे या प्रोसेसमधून माझ्यामध्ये बदल घडायला लागला आहे, हा बदल मी कसा लिहिल? हा व्ही यूला मारतोय, जो मारतोय त्याला मी काहीच बोलणार नाही गेल्या त्याला मी कॉन्स्टंट ठेवल, कारण तो रागात आहे. रागात माणसाचा विवेक हरवतो. त्यानं मारायला लागला आहे, मी जर समोर गेलं तर कदाचित आहे ना, हात दाखवून कशाला अवलक्षण. म्हणून मी काय करेल की व्हीला काहीच बोलणार नाही, आधी यूला बोलेल, अरे का मार खायलास. मग त्यानं सांगेल सर असं व्हायला लागले आणि मग त्याच्या बोलण्यामुळे माझ्या नॉलेजमध्ये भर बदल होईल माझं नॉलेज, ठीक आहे. मग मला तर दोघांचं ऐकून घ्यावं लागेल. मी न्याय करायला लागलो आहे. न्याय करणे म्हणजे दोघांना सारखी संधी द्यायची.
मग आता मी यूला जशाला तसं ठेवतो शांत आणि व्हीला विचारतो, अरे का रे का मारायला लागलास? तोपर्यंत या प्रोसेसमध्ये हा व्ही थोडा शांत झालेला असतो. आता मला भीती नाही त्यानं माझ्यावर अटॅक करायची. आलं लक्षात? कारण मी इथे वेळ घेतला आणि वेळ हे चांगलं सोल्युशन असतं कुठल्याही गोष्टीवर, राईट. त्यामुळे आता व्ही शांत झाला आहे, व्हीचं मी ऐकून घेईल. मग दोघांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी कोणाची खरी आहे हे मी विचार करेल की हा व्ही बदमाश आहे. मग व्हीचं बोलणं मी सबट्रॅक्ट करेल, वजा करेल, त्याचं ऐकणार नाही, मी डिलीट करून टाकेल की ते बोलायला तो खोटं बोलायला लागला आहे ना. पण एवढ्यावर हे थांबणार नाही आहे. काय होईल? व्ही पुन्हा जास्त रागात येईल. यूला म्हणेल थांब, सर आहेत, गपचूप बसतो, ये बाहेर, राईट. म्हणजे हा व्ही पुन्हा या प्रोसेसला पुन्हा रिपीट करणार आहे ना, डिवाईड करणार. पण आता त्याचा पॉवर वाढला आहे, त्याचा राग आणखी वाढला. तू सरांना सांगितलंस, बघतोच आता, राईट. हे सगळे उदाहरणं जे आहेत ते व्यवहारच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर करता येणार नाही तोपर्यंत हे मॅथ काय सांगायला आहे, राईट. ॲक्च्युअल मॅथमॅटिक्समधल्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या नॅचरल आहेत. ओके. त्यामुळे प्रत्येक वेळेस आहे ना, ज्या ज्या वेळेस व्हेरिएबल आला, कॉन्स्टंट आला, कॉन्स्टंटचा अर्थ काय, व्हेरिएबलचा अर्थ काय, आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा अर्थ काय, ॲडिशन व्हायले म्हणजे काय व्हायला लागले, सबट्रॅक्शन व्हायले म्हणजे काय व्हायला लागले आहे ना, डिव्हिजन व्हायले म्हणजे काय व्हायला लागले, हे नीट समजून घ्या. डेरिव्हेटिव्ह काढायला ही प्रोसेस आहे की एका टर्ममध्ये झालेला बदल कुणामुळे, एक्समुळे. हे एक नोटेशन आहे आणि हे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मला वाटते सगळी प्रोसेस क्लिअर झाली, राईट. आणि आपण प्रत्येक टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढून घेतले, त्यामुळे प्रॉब्लेम सुरू करायला हरकत नाही. ओके. आज सफिशियंट आहे. ओके, बाय.